माणूस विश्वासातला आहे ना, आजच्या रात्रीत काम व्हायला हवं. लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये. संध्याकाळी परत फोन करतो. तू वेडी आहेस का? असं खांद्यावर हात कोण ठेवतं? मला वाटलं घरातलं कोणीतरी आलंय. हो सॉरी. आणि ते काय नवीन? हे काय नवीन म्हणजे? माझा चेहरा, माझा फेसपॅक, तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि आता हा विषय महत्वाचा नाहीये. किती मोठमोठ्याने बोलत होता. अरे दात, तुला दरवाजा बंद करायचं कळत नाही का? तुझा आवाज खालपर्यंत येतो म्हणून मी घाईघाईनं वर आलीये. मला सांग, तयारी कुठपर्यंत आलीये? झाली ना तयारी? झालीये. आज सलाईन मधून इंजेक्शन त्याला देणार. सगळ्यांना दुःखद बातमी कळणार. इंद्राचा खेळ खलास. काय झालं सर, बोला की. नाही, मी आता काही बोलणारच नाही. प्रत्येक वेळी मी काहीतरी बोलतो, ती नर्स येते आणि मलाच ओरडते. हो, दिसतंय मला, तूही हे सगळं मुद्दाम करतेस. अहो सर, आता मी काय इंद्र सर, कसं वाटतं आता? हो, आता बरं आहे. ऍक्च्युली मला हे म्हणायचं होतं. अरे मला काय सांगायचं ते ऐका. रिकव्हरी चांगली होती, पण उंचावरून पडल्यामुळे डोक्याला फार मार लागलाय. हातापायाच्या नसा डॅमेज झाल्यात, खूप ठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत. डोक्यालाही मार लागलाय. पूर्ण रिकव्हरी व्हायला वेळ लागेल. डॉक्टर, हे बघा, जे काही असेल, मला इथे नाही राहायचंय, मला घरी जायचंय. रिकव्हरी व्हायला जरा वेळ लागेल. मला इथे नाही राहायचंय, मला घरी जायचंय. नाही नाही, असं करून कसं चालेल? डॉक्टर, हे बघा, मी रिकव्हर झालोय आणि घरी गेलो तर अजून बरा होईल. कसं आहे, इथे तुमची एक्सरसाइज घेतली जाईल, औषध पाणी केलं जाईल. आपण ते घरी पण करू शकतो ना सर आपण. पण इंदिरा, काय हॉस्पिटल आहे, 24 तास डॉक्टर हजर असतात. तुझी इकडे व्यवस्थित काळजी घेतली जाईल. ऐक माझं. आबा, ते मला काही माहित नाही. मला घरी जायचंय बस. डॉक्टर, आम्ही इंद्राला घरी नेऊ शकतो का? तुमच्या रिस्कवर नेणार असाल ते नेऊ शकता. हो, झालं की मग. पण डॉक्टर, असं मी काय म्हणते, म्हणजे तुम्हीच सांगा ना की आम्ही काय करू. पण मला असं वाटतंय की जर इंद्रा त्याच्या घरच्या माणसांमध्ये राहून जर का लवकर बरा होणार असेल तर काय हरकत आहे ना, तो घरी आला तर. डॉक्टर, तुम्ही जे जे काही सांगाल ते मी सगळं काय, पण इथे नाही, घरी राहून काय. हवं तर तुम्ही चेकअप करायला घरी या ना. जे काही एक्स्ट्रा चार्जेस असतील ते आम्ही पे करू. हे बघा, तुम्हाला डिस्चार्ज देणं मला काही योग्य वाटत नाहीये. डॉक्टर, राहू द्या. त्यांच्या डोक्यात जर एखादी गोष्ट बसली ना तर ती बसली, ते काय मागं हटत नाही. आणि तुम्ही सांगा ना मला त्यांची काय काळजी घ्यायची, मी सगळं करेन. आणि कोणास ठाऊक, ते आपल्या माणसात गेल्यावरती लवकर रिकवर होते. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. त्यांना अजून चालताही येत नाहीये. त्यामुळे सगळे एक्सरसाइजेस करत राहावे लागतील, हातपाय ऍक्टिव्ह ठेवावे लागतील. हे सगळं नाही झालं तर कसं रिकवर करणार? डॉक्टर, मी सगळं करून घेईल त्यांच्याकडून. इकडे जसं व्यायाम करून घेतात ना, तो सगळा व्यायाम मी शिकून घेईल आणि करून घेईल त्यांच्याकडून. मग झालं. त्याची काहीच गरज नाहीये. त्याची आई समर्थ आहे सगळं करायला. नाही म्हणजे तिलाही लागलंय ना, तिलाही आरामाची गरज आहे म्हणून म्हणाले मी करेन. ठीक आहे, या दोघांनाही डिस्चार्ज देऊन टाकू. बाकी आम्ही व्हिजिटला येऊ तेव्हा सगळ्या गोष्टी करूच. चला, आता घरून कामही करता येईल आणि आरामही. तिथे कोणी अडवणार नाही. मी लगेच घरी फोन करून कळवते. आलेच. आपण बाकीच्या फॉर्मॅलिटीज करूया. चला. आलो. हा, बोला नाही. हा उर्मिला,
इंद्राला आता इथनं डिस्चार्ज मिळतोय. आम्ही 1 तासाभरात त्याला घेऊन घरी येतो. हॅलो उर्मिला, हाय. कळलं का मी काय म्हणाले? हो आई. हां, तर इंद्रासाठी आता औक्षणाची तयारी करून ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्रांतला इंद्राची गाडी घेऊन लगेच इकडे पाठव. हो आई, सगळी तयारी करून ठेवते. हो हो, बाय. काय झालं? काय झालं? पुन्हा एकदा तुझा प्लॅन फ्लॉप झालाय. म्हणजे त्यांना डिस्चार्ज मिळालाय. ते दोघं जण घरी येत आहेत आणि तुला गाडी घेऊन तिकडे बोलावलंय. डिस्चार्ज? एक सेकंद. तो इंद्रा अजून हालचाल करू शकत नाही धड, आणि त्याला डिस्चार्ज कसा काय मिळू शकतोय? त्यांना हवं ते करून घेतात. आता आपले चांगले दिवस गेले विक्रांत. त्यांचं पुन्हा या घरावर राज्य सुरू होणार. ते दोघं जण पुन्हा या घरात पाऊल ठेवणार. नाही ठेवणार. दोघंही घरात पाऊल ठेवणार नाही. म्हणजे गाडी बोलवली ना, गाडीत बसतील, पण ती गाडी त्यांना घरी नाही, डायरेक्ट वर पोचवेल. तू नक्की काय करणार आहेस? ब्रेक फेल करणार. इंद्रा आधीच अर्धमेला झालाय. जरासा धक्का लागला ना की डायरेक्ट वर पोचल. अरे हो, पण त्या गाडीमध्ये इंद्रासोबत आणि कोणी असेल तर? आता कमनसिबी म्हणायचं. आपण तरी काय करणार उर्मिला? गाडीचे ब्रेक फेल करणार. इंद्राचा गेम ओव्हर. इंद्रजित माडिक काय करू शकतो? पण सर, तुम्ही लई घाई करताय. खरं तर तुम्ही आता हॉस्पिटलमध्येच राहायला पाहिजे, म्हणजे लवकर बरं व्हाल. आणि आबासाहेबांच्या चेहऱ्याकडे बघून पण असंच वाटत होतं. मला नाही राहायचंय इथे, घरी जायचंय. तरी सगळी आपली माणसं असतील, मी लवकर बरा होईन तिथे. सर, पण इथे डॉक्टर आहेत, ते चांगली काळजी घेतील तुमची. हो, तुला काय जात आहे बोलायला? उद्या तुला डिस्चार्ज मिळेल, तू निघून जाशील. मी एकटा काय करू इथे थांबू? अच्छा, म्हणजे आता तुम्हाला माझ्याशिवाय कर्मना झालंय का काय? माझी कंपनी आवडायला लागली ना सर तुम्हाला? सर, ॲम्ब्युलन्स रेडी. ॲम्ब्युलन्स कशाला? माझी गाडी मागवली आहे ना. अहो सर, आता या अवस्थेत तुम्हाला गाडीत जाता येणार आहे का? काही नाही होत मला. अहो, असं कसं काय होत नाही सर? प्रत्येक गोष्टीत काय हट्टीपणा करता हो तुम्ही? आता काय हट्टीपणा केला मी? हो मग नाही तर काय. आता तुम्हीच सांगा, या अवस्थेत तुम्हाला गाडी चालवता येणार आहे का? मला काही झालेलं नाहीये, मी एकदम ठीक आहे. बरं, ठीक आहे. तुम्ही बरे झालेले आहात ना? मग एक काम करा, तो फोन आहे ना तुमचा, तेवढा उचलून दाखवा. एवढंच ना? दाखवा. हे बघ. दाखवा. उचला ना. करा, प्रयत्न करा. ते काही झालं तरी मी माझ्या गाडीनेच जाणार आहे. झालं का रे? तुम्ही एक साधी गोष्ट करा. तुम्ही फक्त तुमचा पाय मुडपून दाखवा. बघा बरं, हालता पण येत नाही सर तुम्हाला. काय झालं? काय चाललंय? आबा बघा ना, आता ॲम्ब्युलन्स बोलवलीये तरी सुद्धा ते स्वतःच्या गाडीतून जायचा हट्ट करते. आता तुम्ही सांगा, ह्या अवस्थेत त्यांना गाडी चालवायला जमणार आहे का? तुम्ही समजावा बघू. त्यांना ॲम्ब्युलन्सनेच घरी जायला पाहिजे. राणी योग्य तेच बोलते.
अरे नको हट्ट करूस. बरं तुला हॉस्पिटलमधून घरी यायला परवानगी मिळाली आहे, याचा अर्थ तू बरा नाही झालायस. अहो सर, ऐका तुम्ही माझं, आपण ॲम्ब्युलन्सने जाऊ घरी. ठीक आहे. मी गाडी आणली, निघूया का? नाही, गाडी तू घेऊन जा, मी ॲम्ब्युलन्सने येतोय. बरं मला ती आवरावरी करा, बघा काय करायचं ते. या. काकी, झाली का औक्षणाची तयारी? झाली की. बघ बरं कसं वाटतंय. एकदम भारी वाटतंय. आणि बरं झालं ना, दादूनी राणी घरी येत आहेत. खरंच ग. अगं इंद्र आणि राणीशिवाय सण वाटला नसता बघ. पण दादा आला की मज्जा येईल ना. खूप मज्जा येईल अज्जू. आणि त्या दोघांनाही कधी एकदा घरी येतो असं वाटत होतं. खरंच ग. आणि आता दादूलाही बरं वाटेल. हो. काकी गाडी आली, चला जाऊया. चल चल. जा जा, नाहीतरी बाहेर जाऊन रडायचंच आहे. इंद्रा, तुला आज सुखरूप घरी आलेलं बघून किती आनंद होतोय म्हणून सांगू. देवाने माझं गारणं ऐकलं बघ. आता देवाकडून मला काही नको. हा इंद्रा घरी कसा आला? ब्रेक फेल झालीच नाही इतकी काय? उर्मिला, हा अगं बहिणींकडनं औषधाचं ताट घे. हो. उर्मिला, उर्मिला. हा, काय लक्ष कुठे आहे? औक्षणाचं ताट देतात ना. हो. हा इंद्रा तर धडधाकट आहे. विक्रांत कुठे गेलाय? चला हात घेऊन जाऊया. या सांभाळ. वहिनी वेलकम. वेलकम. सावकाश. थांब 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 थांब. कसे आहात रे तुम्ही दोघ जण? बरे होत आता. आम्हाला पण खूप बरं वाटते तुम्हाला बघून. हो ना काकी? दादा, आम्हाला असलं टेन्शन आलं होतं ना, काय सांगू. पण आता तुम्ही दोघे आलात, दसऱ्यासारखा वाटतोय. अरे डोंट वरी, आता घरी आलोय ना मी.
आता होईन बरा लवकरच. हो मग आम्ही आहोत ना तुझी काळजी घ्यायला. मग काय, आणि राणी पण आहे की त्याची काळजी घ्यायला. हो ना, आता दादूला अजिबात आपली गरज पडणार नाही. हो ना जुब्रो? नाहीतर काय. बरं बास बास, सगळ्या गप्पा काय आत्ताच मारणार आहात का? आत्ताच आलेत ना दोघं, त्यांना जरा आराम करू द्या. बरं यांची रूम नीट आवरली ना? हो. हा अजित जायला रूम मध्ये घेऊन जा. हो हो. सर हे घ्या, सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. लवकर बरे व्हा असं नाही म्हणणार आहेस. बरं तर मीच करणार आहे ना तुम्हाला. हे काय करते? आता सोनं दिले तर पाया पडायला नको का? माझ्या कशाला? सर लग्न झालंय आपलं, तुम्ही मानत नसला तरी मी मानते ना. थांबा मी देते. हॅलो. हा हो, मी चेक करतो. तुम्ही मेल फॉरवर्ड करून ठेवा. थँक्यू. ओके कट कर. एक काम कर ना, आपले केटी आहेत ना, त्यांना फोन लाव. हा केटी, ऐका, मी तुम्हाला एक मेल फॉरवर्ड करतोय, तो चेक करून घ्या आणि मला रिवर्ट करा. मला जर आपल्या मेहतांशी पण बोलायचं. हा हा फोन का उचलत नाहीये? कुठे असेल हा? काही झालं तर नसेल ना? तो इंद्रा केव्हाचा घरी आला? ज्या गाडीचे ब्रेक फेल केले होते त्या गाडीत विक्रांत तर बसला नसेल ना? अहो काय? ते मी काय म्हणत होते की औषधं घेतली असती. ठीक आहे, 2 कॉल्स करायचे आहेत मला अजून, त्यानंतर घेऊ आपण. तू आपले जे दीक्षित आहेत ना त्यांना कॉल कर. बरं. हा दीक्षित. हो, मी केटीने सांगितलंय मेल फॉरवर्ड करायला. हो, ते चेक करून मला रिवर्ट करतील आणि मी तुम्हाला अपडेट देतो. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो. काय चाललंय तुझं? मी काहीतरी महत्वाचं बोलतोय, कळत नाहीये तुला? हो सर, पण मग माझं महत्वाचं नाहीये का? मी केव्हापासून तुम्हाला म्हणते की औषधं घेऊन टाका, औषधं घेऊन टाका, पण नाही. तुमचं आपलं काम 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 याच्यासाठी झालात ना तुम्ही घरी परत. असं जर काम करत राहिलात आणि गोळ्या औषधं वेळेवरती नाही घेतलं तर बरं वाटेल का तुम्हाला? डॉक्टरांना काय कबूल करून आणलं होतं माहितीये ना तुम्हाला? मग कामं सोडून देऊ का आता सगळी? अहो करा ना काम, पण त्याच्याबरोबर काळजी सुद्धा घ्या स्वतःची. हो, समजतंय मला सगळं. समजतंय ना? मग वागा की तसं. तू आता अशी त्रास देणार आहेस का मला? हो मग. आणि तुम्ही जर असंच वागत राहिला ना, मग मी त्या नर्सला बोलवेल बरं का.
मग ती म्हणेल तुम्हाला हे असे वागता तुम्ही असे वागता, मग आम्हाला ऐकून घ्यावं लागतं. चला आता औषधं घ्यायची. हा घ्या. सावकाश. तुम्ही लोक अशा औषधं वेळेवरती घेत नाही आणि मग डॉक्टर आम्हाला बोलतात, आणि तुम्ही फक्त हे एवढं असं करता.